गेल्या अनेक वर्षापासून टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी समाज हा आंदोलन करतोय. आत्ताच आमचं 26 दिवसाचं आमरण उपोषण या ठिकाणी आमच्या 6 कार्यकर्त्यांनी केलं आणि त्यावेळेस अख्खा महाराष्ट्रामध्ये अनेक आंदोलनं झाली. तरी पण आमच्या पदरात पाहिजे तसा न्याय मिळत नाही आणि म्हणून आम्ही 17 नोव्हेंबर म्हणजे येणाऱ्या 17 तारखेला वार शुक्रवार धुळं एकविरा देवीपासून तर मुंबई मंत्रालयापर्यंत संघर्ष पदयात्रा म्हणजे आम्ही पायी जाणार आहोत. आणि हा प्रवास आमचा 12 दिवसाचा राहणार आहे. 11 दिवस आमचे मुक्काम राहतील. पहिला मुक्काम हा रोकडोबा, धुळ्याच्या पुढे रोकडोबा मंदिर आहे, त्या मंदिरावर राहणार. नंतर मालेगाव, त्याच्यानंतर चांदवड, नंतर मग वडाळी भोई, नंतर ओझर नाशिकच्या पुढे आणि त्याच्यानंतर कासारा घाट. असं करता करता आम्ही 12 दिवसानंतर मंत्रालयावर पोहोचणार आहोत. म्हणजे आजपर्यंत आमच्या समाजामध्ये असं आंदोलन झालं नाही. असं आंदोलन आम्ही सगळ्यांनी मिळून ते पुकारलेलं आहे आणि या ठिकाणी बराच समाज बांधव सहभागी होईल महाराष्ट्रामधून, यात काही शंका नाही. समस्या अशा आहेत की जर एखाद्याने प्रांताधिकारीकडे किंवा तपासणी समितीकडे आपलं प्रकरण दाखल केलं, मुलाची वडिलांची टोकरेकुडीची नोंद किंवा महादेव मल्हारपूरची नोंद असताना तो प्रांताधिकारी किंवा तपासणी समिती 1950 पूर्वीचा पुरावा मागतात. तर कायद्यात अशी कुठंच तरतूद नाही आहे की 1950 पूर्वीचा पुरावा असलाच पाहिजे. फक्त तो एक तुमचा भक्कम पुरावा असू शकतो तुमच्या प्रकरणामध्ये, एवढाच त्याचा अर्थ असतो. तरीही हे लोक प्रकरण फेटाळतात. त्याच्यानंतर मग आम्ही उमेदवार, वडील, आजोबा, पंजोबा 1950 पूर्वीच्या पण ढोरकोळी, टोकरकोळी, महादेवकोळी, मल्हारकोळीच्या नोंदी जोडून जर प्रकरण दाखल केलं तरीही ते प्रकरण फेटाळलं जातं. की त्याच्यात असा संशय घेतला जातो, मग तुमच्या नोंदी खाडाखोड झालेल्या आहेत, असं झालेलं आहे, तसं झालेलं आहे, काही कारणं देतात आणि फेटाळतात. आम्ही अजून याच्या पलीकडे जाऊन चांगल्या पद्धतीने प्रकरण बनवण्याचा प्रयत्न करतो. आमच्या कुळांमध्ये, आमच्या भाऊबंदकीमध्ये ज्याचं वैधता प्रमाणपत्र झालेलं आहे त्याचं प्रतिज्ञापत्र, त्याचप्रमाणे 1950 पूर्वीच्या नोंदी, असं सर्व म्हणजे एकही असं जागा नाही त्यांना त्रुटी काढायला. तरीही ते प्रकरण काय करतात मग ते की यांना चालीरीती सांगता आल्या नाहीत म्हणून फेटाळून जातात. म्हणजे काही ना काही कारणाने, कोणत्या ना कोणते कारण फक्त शोधायचं आणि आमची प्रकरणं फेटाळायची, असा उद्योग गेल्या 1980 पासून चालू आहे. म्हणजे आज 40-42 वर्षापासून, जेव्हापासून तपासणी समिती आली तेव्हापासून हे उद्योगधंदे सुरू झालेले आहेत. आणि याच्यामुळे आमचा जो समाज आहे तो, आम्ही आरक्षण मागत नाही आहे, आम्ही ST मध्ये आहोत, अनुसूचित जमातीमध्ये आहोत, परंतु त्याचा लाभ आम्हाला मिळत नाही. जो म्हणजे कसं असतं, लाभ मिळवण्यासाठी जातीचा दाखला महत्त्वाचा असतो, वैधता प्रमाणपत्र महत्त्वाचं असतं, पण त्या मिळवण्यामध्ये एवढ्या अडचणी आहेत. आता तुमच्यासमोर आमच्यासारखे बसलेत, आम्ही संघर्ष करतो, एवढा अभ्यास घेऊन बसलो आहे, 10-15 फाईल माझ्याकडे, सगळ्यात जुन्या गॅजेटपासून 200 वर्षाचा इतिहास घेऊन मी बसलोय. तर मला सुद्धा आता 15 वर्षापासून मी संघर्ष करतोय. सर्टिफिकेट मिळालं परंतु वैधता प्रमाणपत्र मिळत नाही आणि त्यासाठी माझा संघर्ष माझा स्वतःचा चालू आहे. तर मला सांगा, हे साधारण गरीब लोक बिचारे, सर्वसामान्य आमचे जे आदिवासी आहेत, जे झोपड्या पाड्यामध्ये राहतात, शेतमजुरी करतात, शेतीची कामं करतात, ते काय इथपर्यंत पोहोचणार आहेत आणि ते काय कोर्टात जाणार आहेत. जर तपासणी समितीने प्रकरण फेटाळलं तर फक्त हायकोर्टात अपील करता येतं. आता तो आदिवासी बांधव, त्याला बिचारायला अजून चप्पल बरोबर घालता येत नाही, तो काय त्या हायकोर्टापर्यंत काय पोहोचणार आहे. आम्ही थकलो हायकोर्टाच्या केसेस लढून. हे सगळेजण ज्यांना वैधता प्रमाणपत्र मिळालेले आहे ते कोर्टात गेले नाही, मग मिळालेली आहे. तर अशा पद्धतीने हा त्रास चालू आहे. म्हणजे 302चा जर गुन्हा झाला तर 17 न्यायालयाकडे आपल्याला ती केस चालते आणि आदिवासींसाठी हायकोर्ट. म्हणजे इतके कठीण कायदे करून ठेवलेले आहेत की जेणेकरून या समाजाला, म्हणजे काही लोकांना न्याय मिळू नये, या गरिबांना बिचाऱ्यांना न्याय मिळू नये, अशी यंत्रणा या ठिकाणी राबवली जाते. तर आमच्यामधून फक्त आता SBC मध्ये जे कोळी आहेत, माझ्याकडे JR आहे, याच्यात स्पष्ट लिहिलेलं आहे मच्छीमार आणि सोनकोळी. आणि सुप्रीम कोर्टाच्या माधुरी पाटीलच्या निकालामध्ये पण म्हटलेलं आहे आणि अनेक गॅजेटमध्ये मी वाचलेलं आहे की हा जो मच्छीमार आणि सोनकोळी आहे हा मध्यमवर्गीय आहे आणि तो बहुतांश म्हणजे शक्यतोवर तो समुद्राच्या काठी राहतो. याचा अर्थ काय, समुद्राच्या काठी राहणारा सगळा समाज हा मच्छीमार आणि सोनकोळी नाहीये. ज्यांच्या नोंदी सोनकोळी आणि मच्छीमार आहे आणि ज्यांचा व्यवसाय मच्छीमार आहे ते फक्त सोनकोळी आणि मच्छीमार कोळी हे SBC OBC मध्ये येतात. उर्वरित महाराष्ट्रातले सर्व कोळी समाज हा टोकरे, महादेव, मल्हार कोळी म्हणून ओळखला जातो आणि येतो. असं मी नाही सांगत, असं कायदा सांगतोय, संविधान सांगतोय, हा सगळा इतिहास, हे सगळं गॅजेट सांगतं. आणि मग
म्हणून आम्हाला इतक्या दिवसापासून संघर्ष करून पण न्याय मिळत नाहीये, म्हणून आम्ही हे आंदोलन पुकारलेलं आहे. मी एक उदाहरण सांगतो तुम्हाला कसं अन्याय होतोय तपासणी समितीमार्फत. माझीच पुतणी कीर्ती नानाभाऊ कोळी हिचं प्रकरण नंदुरबार तपासणी समिती असताना आम्ही दाखल केलं. तर त्या ठिकाणी तिच्या नोंदी, स्वतःची टोकरीकोळी, बापाची टोकरीकोळी, आजोबाची पंजोबाची ढोरकोळी, खापर पंजोबाची ढोरकोळी, म्हणजे 1896 पासूनचे त्या परिवाराचे सगळ्या नोंदी ढोरकोळी टोकरीकोळी एकच जमात आहे. तर असं असताना सुद्धा ते प्रकरण तपासणी समितीने फेटाळलं की तुम्हाला चालीरीती सांगता येत नाही म्हणून तुम्ही आदिवासी टोकरीकोळी नाही. आणि मग मी काय केलं, ते प्रकरण मग मी SBCचा दाखला काढला त्या पुतणीचा, आणि ते समाज कल्याण आपला अनुसूचित जाती आणि OBC जी कमिटी आहे धुळ्याला प्रत्येक जिल्ह्यामध्ये, त्या कमिटीत मी दाखल केलं. त्यांनी फेटाळलं. म्हणजे अनुसूचित जमाती जी तपासणी समिती ती म्हणते की तुम्ही टोकरीकोळी नाही. मग मी हिंदू कोळींची जी समिती आहे, म्हणजे OBC SC यांच्यासाठी जी तपासणी समिती, त्यांच्याकडे गेलो तर त्यांनी फेटाळलं की तुम्ही हिंदू कोळी नाही. मग आता मला सांगा, ती पोरगी कोणत्या जातीची, कोणत्या समाजाची, सरकार सांगेल का? म्हणजे ती ST पण नाही आणि SBC पण नाही. इतका भयानक काळा कारभार या तपासणी समितीमध्ये चालू आहे. माणुसकीला काळीमा फासणारा कारभार चालू आहे. ज्या पद्धतीने हिटलरने जीव धर्माला संपवण्यासाठी जो काही पराक्रम केला, असा हिटलरशाहीचा पराक्रम आमच्या जमातीला संपवण्याचा प्रयत्न तपासणी समितीच्या माध्यमातून आदिवासी विभाग आणि तथाकथित काही आदिवासी नेते, काय आमचे जे 25 आमदार आहेत त्याच्यापैकी 20-22 आमदारांचा धंदा हाच उद्योग आहे आमच्या विरोधात काही ना काही देणं. परंतु माझं त्यांना या आंदोलनाच्या माध्यमातून आव्हान आहे की त्यांनी समोर बसावं आणि एक पुरावा दाखवून द्यावा की आम्ही आदिवासी नाहीत. एक तर गॅजेट दाखवावं लागेल, संविधान दाखवावं लागेल, काहीतरी पुरावा दाखवावा लागेल की आम्ही आदिवासी नाहीत, आम्ही आदिवासी आहोत. जर त्यांनी सिद्ध करून दिलं, आदिवासी विकास मंत्री, आदिवासी जे आमदार आहेत ज्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही आदिवासी नाही आहेत आणि काही आरोप करतात, खोटे आरोप करतात, तर त्यांना मी आव्हान करतो आपल्या माध्यमातून की त्यांनी एकदा आमच्याशी समोरासमोर बैठक करावी, दूध का दूध पाणी का पाणी करावं. जर त्यांनी आम्हाला सिद्ध करून दिलं की आम्ही टोकरे, महादेव, मल्हार कोळी नाही आहेत, आमचं आंदोलनही बंद करू, सगळं सोडून देऊ. आणि माझी अजून पुढची मागणी अशी की आमची DNA करा. जर जेवढे बसलेले आहेत, तुम्हाला नाही या कागदांवर एवढा पुरावा, एवढा कायदा आमच्या बाजूने असताना तरी पण तुमची हुकुमशाही चालू आहे, आमची DNA करा. आदिवासींचे पूर्वीचे सांगाडे सगळं काही उपलब्ध आहे. मागे बबनराव पाचपुतळे मंत्री असताना त्यांनी डिक्लेअर केलं होतं की ज्या आदिवासींवर आपल्याला संशय येतो त्यांची, आमच्याबद्दल संशय तुमची नका करू, आम्हाला माहिती तुम्ही आदिवासी आहात, पण आमच्याबद्दल जर कोणाला संशय येत असेल ना, आम्ही DNA द्यायला तयार आहोत. आणि DNA मध्ये जर खोटे आढळलो तर मी सांगतो यांच्या सगळ्यांचं नेतृत्व म्हणून मी जाहीर फाशी घेईन. मला जाहीर फाशी देऊन टाकायची सरकारने, मी जर खोटा आदिवासी आढळलो. पण खरं असून एवढा अत्याचार, एवढा अन्याय. अहो, मधुकर पिचळ, गोविंद गारे, हे एक तो आंबेगावचा पुणे जिल्ह्यातला आणि एक नगर जिल्ह्यातला मधुकर पिचळ, हे किती वर्षे आपल्याकडे आदिवासी विकास मंत्री राहिले. त्यांच्या दाखल्यावर कोळी लिहिलेलं होतं, त्यांच्या वडिलांचं कोळी, त्यांचं अख्खं कुटुंब कोळी लिहिलेलं होतं, तरीही त्यांना महादेव कोळीची वैधता प्रमाणपत्र मिळते आणि ते आदिवासी विकास मंत्री त्या खात्याच्याच ते सांभाळतात. मग तो न्याय आम्हाला का नाही? आणि मी जे बोलतोय एक लक्षात घ्या, आमच्या समाजामध्ये अनेकांच्या नोंदी ह्या टोकरे, महादेव, मल्हार कोळी, ढोर कोळी आहेत, परंतु सगळ्यांच्या सरसगट नाही आहेत. काहींच्या नोंदी नाही झालेल्या आहेत काही कारणास्तव, आणि ते सुद्धा गॅजेटमध्ये लिहिलेलं आहे. ते सुद्धा गॅजेटमध्ये लिहिलेलं आहे की का झालेलं नाही आहेत. 1961च्या जनगणनेचं माझ्याकडे पुस्तक आहे, त्या पुस्तकात लिहिलेलं आहे की, मी दाखवतो तुम्हाला, त्या पुस्तकात लिहिलेलं आहे की कोळी हा, महादेव कोळी, मल्हार कोळी, ढोर कोळी, टोकरे कोळी हा स्वतःला फक्त कोळी म्हणणं पसंत करतो, फक्त कोळी म्हणणं तो पसंत करतो, असं त्याच्या त्या गॅजेटमध्ये लिहिलेलं आहे. आणि त्या गॅजेटला 1961च्या गॅजेटला सुप्रीम कोर्टाची जी केस आहे इंदिरा स्वानी, या केसमध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की 1931ची जनगणना ऐवजी 1961ची जनगणना ग्राह्य धरावी, तो अहवाल ग्राह्य धरावा, त्या अहवालानुसार निर्णय घ्यावा. आणि या तपासणी समितीच्या अधिकाऱ्यांनी, हा बघा हा GR आहे, यांनी हे सगळं वाचन यांनी करायला पाहिजे. हा GR आहे, त्यांची कर्तव्य जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत आणि त्याच्यात स्पष्ट म्हटलेलं आहे त्यांनी काय काम करायचंय. त्यांनी हे दुर्मिळ ग्रंथ वाचायचे.
इथं म्हटलेलं आहे. त्यांनी हे सगळं जमा त्यांनी करायचे, हे दुर्मिळ ग्रंथ वाचायचे, कोर्टाचे सुप्रीम कोर्टाचे निकाल आणि त्याचा अर्थ लावायचा आहे आणि त्या पद्धतीने आदिवासींना न्याय द्यायचा आहे. कारण आदिवासींकडे पुरावे उपलब्ध नसतात. अहो, आदिवासींच्या जाती कोणी ब्राह्मण पण लिहिलेलं आहे, कोणी पाटील पण लिहिलेलं आहे, कोणी वाणी पण लिहिलेलं आहे, कोणी का लिहिलं आहे. माझ्याकडे तो पण पुरावा आहे की आदिवासी स्वतःला काही वेळेस मारवाडी, एखादा मारवाडी म्हणून द्यायचा, मी मारवाडी, एखाद्याला नाव पडून जायचं गावामध्ये मारवाडी म्हणून, पण तो भिल किंवा टोकरेकुडी असायचा. मग याचा अर्थ तो काही मारवाडी झाला का? असं होत नाही. म्हणून फक्त एखादा कागदावर चुकीची नोंद झाली म्हणून तो काही याचा होत नाही. म्हणून आमची प्रशासनाकडे आणि सरकारकडे ही कळकळीची विनंती आहे. मी तुम्हाला जे मी आरोप केले मी तुम्हाला हे दाखवतो. हा बघा, हा शासनाचा अहवाल आहे, अनुसूचित जमाती कल्याण समिती. मी जे बोलतो याच्यात लिहिलेलं आहे, हे सरकारी अहवाल आहे. याच्यात 10 आदिवासी आमदार आहेत, 15 लोकांची कमिटी आमदारांची. ही कमिटी आपल्याकडे पण आली, दौरा करते मध्ये नंदुरबार जिल्ह्यात आली होती. तर त्यांचा अहवाल आहे, त्यांच्यात त्यांनी बघा काय काय म्हटलं मी तुम्हाला दाखवतो. त्यांनी म्हटलं हे बघा, या संदर्भात बघा, म्हणजे या संदर्भात कायदा तयार करीत असताना अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील लोकांचा विकास होऊ नये, त्यांचे नुकसान व्हावे, कमिटी म्हणते सरकारची, अहवाल आहे त्यांचं नुकसान व्हावं हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवला असावा. हे कायदे तयार करत असताना 2002-03चा जो कायदा तयार केला, यांचं नुकसान व्हावं, यांना फायदा होऊ नये असा त्याचा. आणि हे बघा, ज्यांनी 2.5 लाख रुपये दिले, एकदा कॅम्प लावला या समितीने की आम्हाला व्हॅलिडिटी तितक्या द्या, त्यांनी 52 सांगितल्या. आणि सकाळी जेव्हा वाटायचं लिहिलंय बरं काय, सकाळी जेव्हा वाटायचं होतं तेव्हा त्यांनी 2 आणल्या. 2 आणल्यानंतर चौकशी केली अध्यक्षांनी की असं का केलं, यांनी 56 सांगितल्या होत्या आणि 2च का आणल्या. तर त्यांचं लक्षात आलं की ज्यांनी अगोदरच 2.5 लाख देऊन ठेवले होते त्यांच्या त्या 2 व्हॅलिडिटी आणलेल्या होत्या. असं मी नाही म्हणते, असं या अहवालामध्ये सरकारी अहवाल आहे 2010चा. आणि मी माझ्या मागणीमध्ये पण घेतलेलं आहे की हा अहवाल लागू करा. या अहवालामध्ये काय म्हटलेलं आहे की बाबा, आदिवासींना तुम्ही हायकोर्टात पाठवू नका, त्यांना जर अपील करायचं असेल आयुक्त ठेवा. तपासणी समितीने जर फेटाळलं तर आयुक्त ठेवा, एक तर प्रधान सचिव आदिवासी विभागाचा, असं याच्यात सगळ्यात मागणी केलेली आहेत. आणि 1950 पूर्वीचा पुरावा मागू नये आदिवासींकडे, हे पण म्हटलेलं. ही तपासणी समित्या तात्काळ बरखास्त करा असंही म्हटलेलं आहे. हे हुकुमशाही करताय, याच्यात लिहिलेलं आहे हे सगळं. तुम्हाला लागले तर झेरॉक्स मी देईल. आणि एक उदाहरण त्यांनी दिलेलं आहे, एक ठाकूर जमातीचा नांदेडचा व्यक्ती आहे, हा बघा काहीतरी याच्यात लिहिलेलं आहे त्यांनी. हा नांदेडचा ठाकूर जमातीचा व्यक्ती आहे, त्याला सुनावणीसाठी पत्र आलेलं आहे. त्याची सुनावणी 6ला होती. पत्र कसं, हे बघा असं पत्र येतं. हे माझ्या निषेध जिल्हा परिषद सदस्य आहेत मीराबाई बिला शिरसाट, त्यांना आलेलं आहे. ते उदाहरण मी तुम्हाला देतो. तर त्यांना पत्र आलेलं आहे, 6 तारखेला सुनावणीला बोलवलंय. आणि ते पत्र पोस्टाने त्यांना केव्हा मिळालं? 7 तारखेला. तो कसं काय उपस्थित आहे समजून घ्या. मी आज पत्रकार परिषद तुमची ठेवली आणि मी उद्या गेली तर चालेल का? होईल का? मग तरी सुद्धा मग त्याने सांगितलं, साहेब मला आज मिळालं तुमचं पत्र, मी कसं काय काल हजर राहिली, तर पोस्टाच्या किंवा तुमच्या चुकीमुळे मला उशिरा मिळालं. त्यामुळे त्यांनी सांगितलं माझी नवीन सुनावणी घ्या. नाही म्हणे, तुझं प्रकरण फेटाळलं गेलं म्हणून फेटाळून दिलं प्रकरण. तोच प्रकार माझ्या पत्नीशी झालेला आहे, जिल्हा परिषद सदस्य आहेत माझ्या पत्नी. हे बघा, मला आता तुम्हाला पुरावा दाखवतोय. हां, हे सुनावणी आहे. 16 तारखेला सुनावणी घ्यायची होती, 16ला सुनावणी घ्यायची होती. मला मी पोस्टामनकडनं लिहून घेतलं, मला पोस्टाने 18 तारखेला आलं. ते मी कसं काय 16ला जाईल? म्हणजे इतका अनागोंदी कारभार या तपासणी समितीचा चालू आहे एवढा. आणि जनगणना अहवाल किंवा संदर्भ पुस्तके आणि हायकोर्ट सुप्रीम कोर्टाचे निकाल, म्हणजे त्याच्यामध्ये माधुरी पाटील, आदिम गोवारी समाज, फुल बेंच, मिलिंद कटवारे, इंदिरा स्वानी यांचा संदर्भ घेऊन एक असा अध्यादेश काढावा की फक्त समुद्र काठावरील व्यवसाय सोनकोळी आणि मच्छीमार ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना सोडून इतरत्र जे कोळी आहेत हे टोकरे, महादेव, मल्हार कोळी आहेत. आणि त्या पद्धतीचा अध्यादेश शासनाने काढावा. आता जो मराठी कुणबी पाटील समाजासाठी जो अध्यादेश निघाला
तो तरी तात्पुरता कालावधी आम्ही आंदोलन सुद्धा स्थगित करू शकतो. परंतु आता जरांगे पाटील साहेबांनी जे आंदोलन केलं त्याच्यानंतर जो GR काढला, तो GR जरी 30 ऑक्टोबरला तो GR तात्काळ जरी मुख्यमंत्री महोदयांनी काढला तरी सुद्धा आम्ही आंदोलनाला स्थगिती देऊ आणि त्याच्यानंतर हे आमचे सगळे पुरावे घेऊन चौकशी करावी. निवृत्त न्यायाधीशाच्या नेतृत्वाखाली समिती गठीत करून हे सगळे आणि आमचे सदस्य त्याच्यात घ्यायचे त्या कमिटीमध्ये. आमच्या अशा मागण्या. त्याच्यानंतर मी आता जे सांगितलं अनुसूचित जमाती कल्याण समिती यांचा जो अहवाल आहे 2010चा तो लागू करावा. त्याचप्रमाणे उपविभागीय अधिकारी किंवा तपासणी समितीने जर एखाद्याला खोटा दाखला दिला तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होतो, 2 वर्षाची शिक्षा होते. तोच कायदा जर त्याने खऱ्या आदिवासीला डावललं, खऱ्या आदिवासीला वंचित केलं आणि हायकोर्टाने त्याचा निकाल त्याच्या बाजूने दिला तर अशा अधिकाऱ्यावरती हा फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा कायदा करावा. म्हणजे जर दिलं नाही, जर बोगस आदिवासीला दिलं तर त्याच्यावर गुन्हा दाखल होतो आणि खऱ्याला डावललं तर त्याच्यासाठी कायदा 2001, 2002, 2003च्या याच्यामध्ये कायदा नाही. तो त्या कायद्यामध्ये दुरुस्ती व्हावी. त्याचप्रमाणे 2009 मध्ये धुळे या ठिकाणी जो गोळीबार झाला होता त्याची आजपर्यंत न्यायालयीन चौकशी झाली नाही. त्याची चौकशी करावी ना आमच्या समाजावरती जे आंदोलन आता इथं जळगावमध्ये महाराष्ट्रामध्ये जिथं टोकरेकोळी, महादेवकोळी, मल्हारकोळी समाजाची आंदोलनं झाली त्या ठिकाणी त्या सगळ्या कार्यकर्त्यांवरचे गुन्हे जे आहेत ते मागे घ्यावेत. त्याचप्रमाणे गरजू जे आदिवासी आहेत त्या आदिवासींना जे बेघर आहे म्हणजे टोकरे असो, भील असो, पारधी असो, पावरा असो, वडीव असो, कोणी असो, तर त्या सर्व आदिवासींना विनाअट फक्त तो झोपडीत राहतो. काय असतं रेशन कार्डामध्ये 7-7, 8, 4-4, 5-5 भाऊ बहिणी असतात आणि त्याच्यामुळे बापाच्या नावाने जर बेघर आलेलं राहिलं तर मुलांना मिळत नाही रेशन कार्ड वेगळं केल्याशिवाय, लग्न झाल्याशिवाय. तर आणि त्या बिचारांना ते कळत नाही म्हणून विनाअट रेशन कार्डाची जी अट आहे ती शिथिल करावी आणि शबरी महामंडळाकडनं सगळ्यांना आदिवासींना बेघर द्यावीत आणि तपासणी समितीवरती एक तर ती बरखास्त करावी, नाहीतर त्या ठिकाणी निवृत्त न्यायाधीश किंवा IAS दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. आणि अशा पद्धतीच्या आमच्या ह्या मागण्या आहेत. या मागण्यांची सरकारने दखल घ्यावी. आम्ही संघर्ष यात्रा जी आहे ते टप्पे मी तुम्हाला सांगितले, 11 दिवसाचा मुक्काम आहे आणि 12व्या दिवशी आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत. मग जर आम्हाला तरीही न्याय मिळाला नाही तर आम्ही त्या आझाद मैदानावर गेल्यानंतर काय निर्णय घ्यायचा तेव्हा आम्ही ठरवू, ते आज आम्ही सांगणार नाही.